राईट मोड द विकेट हा चेंडू सपर गेला. पंचाचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. पहिलीच अवांत धावसंख्या इथे पाहायला मिळते. तर पहिल्याच ओव्हरमध्ये जर गोलंदाजाने 2 विकेट्स घेतले तर त्याच्यासाठी सन्माननीय जितेंद्र म्हात्रे साहेब माजी सरपंच नावे ग्रामपंचायत यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच इथे खेळतीये नावा टीम आणि पूर्णपणे बक्षिसांचा दावा इथे ठोकला जाईल. जबरदस्त बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. राईट मोड द विकेट कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू उडवलाय. मिळतील का 4? दमदार शानदार रुबाबदार चौका. पहा पहिला बॉल आपण वाईट पाहिला आणि त्यानंतर तात्काळ बॅटिंग मार्कवर खेळाडू सज्ज असताना सचिन भगत आक्रमक रौद्र रूप धारण करत असताना इथे पाहायला मिळतो. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर गावदेवी नावा टीमनं स्वीकार केलाय तो गोलंदाजीचा आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती स्वराज पाटील एक आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी हा गावदेवी नावा टीमचा कोहिनूर हिरा एक निखळती कामगिरी ते साध्य करण्यासाठी सज्ज असताना पुढची डिलिव्हरी. या बेलचा हा चेंडू आक्रमक सोच आक्रमक रवैया पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं फील्डिंग डिपार्टमेंट आहे तैनात आणि तात्काळ 2 धावसंख्येचा गनिमी कावा खेचल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. या मॅच दरम्यान सत्ता गाजवण्यासाठी 2 संघातील संघनायक चुरशीनं खेळताना पाहायला मिळतील. अजिंक्यपद जिंकण्याच्या इरेषेनं हे 2 संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला शेलगर दुसऱ्या बाजूला नावा. गोलंदाज तयार. व्हेरिएशन प्राप्त झालं आणि त्यानंतर डीप मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होते सज्ज. मनीष मनमोहित पद्धतीनं हा झेल त्यांनी पकडला गेला आणि पहिला दे धक्का पाहायला मिळतो तो महेश स्पोर्ट्स शेलगड टीमला. खेळाडू बाद होतोय सचिन भगत तंबूच्या दिशेनं परत. दरम्यान सन्माननीय नावेगावचे महेश भोईर साहेब यांचं देखील आगमन झालंय. तर महेश भोईर साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. सातत्यानं पाहुण्याने फक्त पाहुण्यांची मांदी आली या मंचकावरती पाहायला मिळते. जर निखिल विचार केला एखाद्या गुलमोहराप्रमाणे हे मंच मात्र फुलताना पाहायला मिळतं. हा सुद्धा इतिहास राहिलाय. पंचतारांकित ही स्पर्धा 5 वर्षांनंतर एका मंडळाला संधी मिळते आणि संधीचं सोनं कसं करावं ना याचं उत्तम उदाहरण. गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन पाहायला मिळतं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळत असताना इथे गोलंदाजानं तात्काळ घर वापसी दाखवली. ज्या गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती 5 धावा दागल्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक केलं आणि आता धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावपटलावरती. चेंडूंची फेकी झाली टोटल या ओव्हरमधील 4 चान लावणारी ही आपण स्पर्धा पाहता आणि अजूनपर्यंत पहिल्या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ मात्र इथे शिल्लक असेल. ओव्हर द विकेटनं हा चेंडू सबर गेला. ऑफ ड्राईव्हचा हा फटका मिड ऑफला चेंडूची मात्र पकड केली जाते. तात्काळ 1 रन्स. धावसंख्येचा थाट चांगल्या पद्धतीनं इथे लगावणं गरजेचं असं संघ जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. समोर बॅटिंग मार्कवर महेश स्पोर्ट्स शेलगड टीमचा खेळाडू सौरभ कडूला एक गोड फलंदाजी इथे साध्य करावी लागेल. तर एका बाजूला नॉन स्ट्राईक एला प्रणित भगतला आपलं प्रतिबिंब उमटवणं सुद्धा गरजेचं असेल. नेक्स्ट डिलिव्हरी स्वराज पाटील पुन्हा एकदा तयार. इथे प्रहार केलाय. प्रहार दाखवलाय. मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक मात्र सज्ज असताना थोडीशी चुकीची तफावत पाहायला मिळते आणि तात्काळ 2 धावा चपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त केल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. अशा रीतीनं पाहायचं झालं तर पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर 1 गडी बाद. महेश स्पोर्ट्स शेलगड टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 10 कदम 10 धावा. थँक्यू. इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. तर रोहन ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते इथे महेश भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर आजचे आमचे प्रमुख अतिथी नावेगावचे महेश भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल रोहन ठाकूर यांच्या शुभ हस्ते. येस रोशन.
तर चला मंडप डेकोरेटर्स आपला एक प्रतिनिधी इथे कॉम बॉक्सकडे पाठवा. पाहिजे पहिल्या ओव्हरमध्ये निखिल जर विचार केला तर दुहेरी अंकामध्ये पडाव केले जातं. 10 धावा धावपटलावरती इथे पाहायला मिळतात. सातत्यानं मंचकावरती पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातो. पूर्णपणे खचाखच प्रेक्षकांची सुद्धा आपल्याला गर्दी इथे पाहायला मिळते. कारण गावदेवी मैदान नावा हे ऐतिहासिक मैदान आहे. ऐतिहासिक लढती इथे घडल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं घारापुरी लगतचं हे मैदान आणि इथे मैदानातून जर समोरचं दृश्य पाहिलं तर श्रीलंकेमध्ये आपण समालोचन करतो की काय असं वाटू लागले. जबरदस्त विहंगम दृश्य. तर याच दरम्यान सन्माननीय चंद्रकांत घरत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सातत्याने मनीष घरत यांचे वडील आहेत आणि दमदार योगदान त्यांचं देखील राहतं क्रिकेटमध्ये आणि त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहज स्वागत करूया. चंद्रकांत घरत साहेब हार्दिक हार्दिक स्वागत. पूर्णपणे पाहुण्यांची ग्रामस्थांची चांगली माहिती पाहायला मिळते. रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांना खऱ्या अर्थानं विचुंबे आणि नावा गाव म्हटलं तर मानसपुत्र आहेत प्रवीणजी गायकर सर. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतं. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो चेंडू इथे सफर केला. ओव्हर स्टेपिंगचा हा चेंडू सफर केला गेला. पंचांनी तात्काळ दंडित घोषित केल्यानंतर नो बॉल आहे करार आणि या चेंडू गणिक फ्री हिट आहे आणि खुलेआम खेळण्याची नामी संधी असताना बॅटिंग मार्क सज्ज होतोय महेश स्पोर्ट्स शेलगड टीमचा खेळाडू प्रणित भगत. आपलं प्रतिबिंब उमटवण्यासाठी सज्ज असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 और 1 11 रन्स. गुणतालिकेवरती गोलंदाज तयार. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न पहा. चेंडूची तात्काळ पकड झाली. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मात्र सज्ज होतं. एकेरी धावसंख्या इथे जोडली जाते. 5 सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं हे गरजेचं असतं. त्यानंतर स्ट्राईक ही रोटेट होत असताना आपण नेहमीच पाहत असतो आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे मात्र बलवान कार्य करत असताना टेनिस विश्वाच्या वतीने आपण सातत्यानं पाहिलंय. या बेलचा हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फळी चेंडू यांच्यामध्ये नाल जोडली जात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाजीच्या बोहल्यावरती गावदेवी नावा टीमचा खेळाडू नितेश घरत मात्र सज्ज असताना पहिले 2 चेंडू मात्र चांगल्या तत्परतेनं या गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहेत. प्रहार केलाय. सुंदररित्या फटकेबाजी दाखवणं गरजेचं असताना इथे मात्र शांत पवित्रा पाहायला मिळतो. कारण गडी वाचून इथे खेळावं लागेल. कारण पहिला दे धक्का लागला होता सचिन भगतच्या स्वरूपानं. पहिला खेळाडू बॅक टू द पवेलियन परत गेल्यानंतर फलंदाजीच्या मार्ग सौरभ कडूला गोड फलंदाजी इथे सिद्ध करावी लागेल. टोटल चेंडूंची आपण फेकी पाहिली या ओव्हरमधील 3 आणि 3 चेंडूंचा जर विचार केला तर वाखान्य जो गोलंदाजी पाहायला मिळते. इथे अटॅकिंग मूड मध्ये खेळ पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑफला फिल्डर धावतात पळताय. सीमा रेषेल लगत जागता पहारा. पेट्रोलिंग पाहायला मिळतं. जबरदस्त फिल्डिंग आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरवरून दौड लगावली लॉंग ऑफच्या दिशेनं. तिथे फिल्डर मात्र सज्ज होते. स्वराज पाटील आपलं अधिराज इथे गाजवतोय. ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या होत्या 10. अप्रतिम मुजोरा पाहायला मिळतो. गावदेवी 11 नावा टीमच्या धुरंधर गोलंदाजांचा मात्र इथे अटॅकिंग मूड मध्ये खेळाची व्याप्ती दाखवणं गरजेचं असेल. म्हटलं जातं संघाला धोका मग बिंदात ठोका. हा मनमंत्र अजमावणं गरजेचं असेल महेश स्पोर्ट्स शेलगड टीमला. इथे पहा चांगल्या पद्धतीने तालमेल पाहायला मिळत नाही. रिंगण तोडले जाते. 1 रन झाली पूर्ण. त्यानंतर दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतो. धोका 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 मोका आणि इथे मात्र मोका मिळालाय मी तर म्हणेन गावदेवी 11 नावा टीमला. आणि पहिला झटका लागल्यानंतर तात्काळ दुसराही मोहरा होतोय. गारद खेळाडू बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. प्रणित भगत तमूच्या दिशेने परत. खऱ्या अर्थानं मंदिरही हाकेच्या अंतरावरती पाहायला मिळतं. आई गावदेवी आईचा वरदहस्त पाहायला मिळतो. अखंड नावा गावावरती कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणार रायगडातील हे नावा गाव एक चांगल्या पद्धतीनं गुणा गोविंदाने इथे नांदताना पाहायला मिळतो.
दुसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टोटल धावा पाहायला मिळतात त्या 16. 16 का डोला क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा, आनंदमय आल्हाददायक वातावरणामध्ये एक गरमागरमीचं क्रिकेट इथे पाहायला मिळेल. गोल्डन चषकाच्या माध्यमातून नंबर 1 कार्य प्रत्येक खेळाडूकडून इथे पाहायला मिळेल. डावखोरा फलंदाज सज्ज असताना शेलगड टीमचा साहिलला इथे चांगला खेळ साकार करावा लागेल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरचा कार्यकाल समाप्त झालाय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर 2 गडी बाद महेश स्पोर्ट्स शेलगड टीम जाऊन पोहोचतोय टोटल 16. डीजे म्युझिक, डीजे मॅडी. तर मान्यवरांचा सन्मान केला जाईल. मी अक्षय ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय चंद्रकांत घरत साहेबांचा या ठिकाणी इथे शुभ सन्मान करावा. तर चंद्रकांत घरत यांच्याबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, जेव्हा 40+ सामना होता एका बॉलमध्ये 5 धाब्यांची गरज असताना गौरी स्पोर्ट्स उल्वेच्या स्पर्धेमध्ये आणि याच फलंदाजांना षटकार लागला तर एकदा जवतडाले होऊन जाऊ त्यांच्यासाठी. आणि मनीष यांचे फादर आहेत, जसा बेटा हातोडा मारतो तसे बाप देखील दमदार फलंदाजी करतायत. आणि मी स्वतः कॉमेंट्रीला होतो तिथे सेमीफायनल फायनलला आणि घारापुरी संघाला पराभूत केलं होतं या नावे टीमनं आणि फायनलमध्ये वाल संघाला पराभूत करून गौरी स्पोर्ट्स उल्वेच्या ट्रॉफीवरती पहिल्या क्रमांकाचं नाव 40+ नावा. वैशिष्ट्य आहे मित्रांनो या गावाचा. तुम्ही कित्येक वर्षाचा इतिहास उलगडून पहा. नो कॉम्प्रो, मग अंडर-21, अंडर-19, 40+ आणि मग नाव 11 नावा असो, सातत्याने तो इतिहास कायम राखत असताना हा दमदार परफॉर्मन्स देत राहतो. तो अर्थातच आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन नवा गाव खऱ्या अर्थानं एक दमदार प्रदर्शन देत असतो. इतिहासाची पाने इथे चालली जात आहेत. रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांकडून एक चांगली माहिती मात्र इथे पुरवली जाते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 गडी बाद टोटल 16 रन्स गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज येतोय मनीष घरत. 3 गोलंदाज वेगवेगळ्या पद्धतीनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. बॅकफुटला गेल्यानंतर हा फटका खेळला लॉंग ऑनच्या दिशेनं. फिल्डर तिथे सज्ज असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर फलंदाजानं मात्र नकार दिला नॉन स्ट्रायकर फलंदाजाला, कारण नकार देणं सुद्धा गरजेचं असतं. कारण 2 महारथी फलंदाज बॅक टू द पवेलियन, 2 सलामीवीर सचिन भगत आणि प्रणित भगत बॅक टू द पवेलियन गेल्यानंतर सौरभ कडू तर एका बाजूला साहिल भगतला आक्रमक पद्धतीनं खेळाची व्याप्ती इथे सिद्ध करावी लागेल. पहिल्याच चेंडूगणिक मनीष घरतनं 1 रन्स मात्र खर्च केली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी 2 ओव्हर्स मध्ये पाहिली. 2 गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल ठेवत मनीष घरत या ओव्हरमध्ये आपला डंका वाजवेल का हे पाहावं लागेल. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतं. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये इथे भर पडली जाते. संघ जाऊन पोहोचतोय टोटल 18 रन्स गुणतालिकेवरती. गोलंदाज मनीष तयार. राऊंड विकेटनं गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र चकवा दिलाय खऱ्या अर्थानं. बॅटिंग मार्ग सज्ज असताना साहिल भगत 2 चेंडू मात्र डॉट खेळतो. इथून मात्र बचावात्मक भूमिका बजवावी लागेल. 5 सुंदर पद्धतीनं हा फटका खेळलाय. मिळतील टोटल 4 चौकार. आई गावदेवी पावली निश्चितच नावा या गावाला. जबरदस्त हे गाव गुणा गोविंदानं इथे नांदताना पाहायला मिळतो. कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणारे हे गाव रायगडाच्या क्षितिच्या वरती एक चांगल्या पद्धतीनं कार्यव्याप्ती या गावाची पाहायला मिळते. थोडासा अडखळत खेळले गेले परंतु चांगल्या पद्धतीनं फटका परावर्तित झाला. इथे पाहू शकाल चौके पे चौका हिरो बनने का मौका असेल फलंदाज साहिल भगतला. बॅक टू बॅक 2 चौकार. आक्रमक रवैया पाहायला मिळतो. संघ जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती. बुलेट स्ट्रोक आणि बुलेट वेगानं हा फटका. लगातार 3 चेंडू 3 चौकार.
जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार इथे गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावा या ट्रॉफीमध्ये अतिशय गोल्डन खेळी पाहायला मिळते. ज्या फलंदाजाच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या घातल्या गेल्या, धावसंख्येला टालेबंद केलं होतं, तिथे मात्र धावसंख्या आक्रमक पद्धतीनं प्रस्थान होताना पाहायला मिळते. आगीचे गोले आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिले आणि त्यानंतर निखारे पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मार्कवर मनीष घरतवरती आक्रमक सोच, आक्रमक रवई आजमावताना बॅटिंग मार्कवर साहिल भगत रौद्र रूप धारण करतो. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान, महत्तम खेळ या खेळाडूकडून पाहायला मिळतं. आणि या ओव्हरमधील अंतिम चेंडू मात्र शिल्लक आहे आणि या चेंडू गणिक आकडा कोणता लपलाय की गोलंदाज इथे फलंदाजाला रोखेल हे पाहावं लागेल. अंतिम हा चेंडू पाहायला मिळतो. इथे थोडासा सावधगिरीने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 रन झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तू मैं 2 रन्स मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि अशा रीतीनं पहिल्या 3 ओव्हरचा कार्यकाल समाप्त. ड्रिंक टाइम असेल आणि 3 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद महेश स्पोर्ट्स शेलगड टीम जाऊन पोहोचते टोटल 32 वर. अर्थातच मिलिंद यांचा इथे सन्मान केला झाला. त्यांना सन्मानित करण्यासाठी गोल्डनचे आमचे संघनायक रितेश मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे आमचे स्ट्रेंजर संघाचे संघनायक मिलिंद यांचा इथे शुभ सन्मान करावा. भरपूर महत्त्व असतं कारण प्रत्येक कॅप्टनचा इथे सन्मान मात्र आयोजकांच्या माध्यमातून इथे केला जाईल. आणि इथे सन्मान स्वीकारत असताना मिलिंद स्ट्रेंजर संघाचे संघनायक त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. त्याच्यानंतर जॉन्टी घरात उर्फ रोहन यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करूया. जेव्हा जेव्हा नावामध्ये स्पर्धा असतात. धावसंख्या रोशन 32 धावफलकावरती धावा लागलेत. आणि रोहन नेहमी सातत्याने संघ इन्व्हाइट करण्यामध्ये त्यांचा दमदार योगदान असतो. कॉमेंटेटर अंपायर्स यांच्यासाठी दमदार योगदान त्यांचं राहतं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. यस रोशन. नावा खाडी बोल घारापुरी जबरदस्त ही संगीताची मेजवानी. डीजे मॅडी जेव्हा असतात ना तेव्हा खूप मोज मजा पाहायला मिळते कॉम बॉक्समध्ये. आणि त्यानंतर क्रिकेट रसिकांना लयलूट करणारी ही मेजवानी. पहिल्या 3 ओव्हरमध्ये गुणतालिकेवरती धावा अधोरेखित केल्या गेल्या टोटल 32. आणि चतुर्थ षटकासाठी गोलंदाजीच्या बोहल्यावरती गावदेवी 11 नावा टीमचा हा खेळाडू. इथे आक्रमक सोच, आक्रमक रवैया पाहायला मिळतो. फिल्डर आहेत तैनात. तिथे 1 रन्स मात्र प्राप्त केली जाते. सांघिक कोठ्यातील हे आपण 4थं षटक पाहता आणि वैयक्तिक कोठ्यातील हे 2रं षटक पाहायला मिळतं. ते नितेश घरत या गोलंदाजाकडून. हॅलो. तर माजी प्रभारी सरपंच सन्मान्य नितेशजी ठाकूर साहेब, काशीनाथ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं गोल्डन स्पोर्ट्स क्लब नापा यांच्या वतीनं व्यासपीठावर आमंत्रित उपस्थित झालेत. तर त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ग्रामस्थ मंडळ नावा आणि पाहुणे मंडळींचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्याच बॉलवरती नितेश घरतनं 1 रन्स खर्च केली. समोर बॅटिंग मार्कवर साहिल भगत आक्रमक पद्धतीनं खेळाची व्याप्ती करत होते, परंतु या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. जिथे वेगवान चेंडू सज्ज झाले तिथे आक्रमक पद्धतीनं खेळ करताना आपण साहिल भगत या खेळाडूला पाहिलं. आणि जेव्हा जेव्हा व्हेरिएशन गोलंदाजी आपण पाहिली तेव्हा तेव्हा नामुष्की ओढली गेली या फलंदाजाकडून. मात्र आता आक्रमक सोच दाखवत टायमिंग नुसार चेंडूचा मेरिट पाहून खेळ करावा लागेल बॅटिंग मार्कवर शेरगड टीमच्या या स्टार खेळाडूला. इथे रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार, चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कटे जाए, अशा या फटक्याचा इस्तेमाल वापर. चेंडू जाईल सीमा पार, चौकार.
अतिशय नेत्रदीपक फटका इथे खेळताना बॅटिंग मार्कवर आक्रमक होतो शेरगड टीमचा स्टार खेळाडू साहिल ऑन फायर. इथे जोराचा अपील पाहायला मिळतो. पंचांकडून उधळून दिलं जातं. चेंडूची लाईन, चेंडूची लेन, चेंडूची उंची पाहिली जाते आणि या तीन गोष्टी जुळल्या की फलंदाजाची कुंडलीही संपली जाते. ते मात्र पाहायला मिळत नाहीये. लेग बायच्या स्वरूपानं एक रन्स मात्र अंकित होताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती अधोरेखित केली जाते. टोटल 38 धावा धावपटलावरती. सुदर्शन पाटील मॅन फ्रॉम तारा जबरदस्त गुणसंख्यांक लेखन त्यांच्या वतीने ते पाहायला मिळतं. आपलंही मनपूर्वक स्वागत. नेहमीच नावागावामध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा हे आपण सांगड पाहता. इथे लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय तो निश्चितच वाईट बॉल. अवांतर धावा जास्तीत जास्त प्रमाणे इथे अधोरेखित केल्या जात आहेत. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना आपण मॅच चांगल्या पद्धतीनं इथे घडेल येणाऱ्या उत्तरार्धामध्ये, कारण दोन संघ तितक्याच ताकदीनं एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. इथे प्रहार केलाय सुंदर पद्धतीचा हा फटका. या फलंदाजाचा पाहण्याजोग त्याचा हुनर, त्याचा जिगर तितकाच लांब खेचतोय फलंदाज सौरभ कडू. सिक्सर. आपल्या ठाई एक चांगले दर्शन घडवताना खेळाडू बॅटिंग मार्कवर सौरभ गांगुली स्टाईल फटकेबाजी दाखवतो. पुन्हा आक्रमक सोच, आक्रमक रवैया. लॉंग ऑनला तिथे वाडिशला शतरक्षक सज्ज होते. पार्थ याचं चांगले कार्य पाहायला मिळतं आणि खेळाडू मात्र बाद होतोय. सौरभ कडू बॅक टू द पवेलियन. तिसरा मोहरा गारद महेश स्पोर्ट्स सेलगड टीमचा. थँक्यू. जर आपण इथे विचार केला तर खऱ्या अर्थानं आज अजूनही आपल्याला रोशन नाभेगावचे दोन संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. नटराज 11 नाभे आणि यंग 11 नावा. आणि व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता यंग 11 नावा संघाचा अरफान मौला ऑलराऊंडर. ढोल्याला तुम्ही इथे व्यासपीठावर पाहता. नटराजच्या स्पर्धेमध्ये आलो होतो तेव्हा ढोल्या एवढूसा होता आणि आता त्याला पाहतो तर भरपूर मोठा झाला ढोल्या आणि चांगला क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स. सातत्याने कधी कधी प्रेशर असतं आणि बेस्ट फिल्डर आणि खऱ्या अर्थानं बेस्ट फिल्डर देखील सातत्याने उभरता उभा सितारा ज्याला संबोधलं जातं त्या ढोल्याचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. तर पहा इथे मागच्याच चेंडू गणिक आपण विकेटचं बदल पाहिले. संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती पाहायला मिळते ती 45 धावा. या ओव्हरचा विचार केला तर अप्रतिम दर्जाची आपण गोलंदाजी आपण या गोलंदाजाकडून पाहिली आणि पहिल्या 4 ओव्हरचा खेळ मात्र आपण समाप्त होताना पाहिला. 45 धावा लागल्या. पहिल्या ओव्हरमध्ये स्वराज पाटीलने धावा दिल्या होत्या 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये नितेश घरतला धावा आल्या 4. तिसऱ्या ओव्हरमध्ये मनीष घरतनं तब्बल धावा दिल्या 16 आणि चौथ्या ओव्हरमध्ये नितेश घरतला धावा चोपल्या गेल्या. टोटल 13. गोलंदाजी ते मात्र सज्ज असताना लेफ्ट आर्म मोर द विकेट. आका गोला उछल कर बोला. मिळतील टोटल 4 रन. चौका. तालिकेवरती लेफ्ट मोर द विकेट घुसखोरी पाहायला मिळते. फलंदाजापासून दूरवरचा प्रवास हा घडला गेला. त्यानंतर चेंडू पर्यंत ते गेले परंतु धाव त्यांना परावर्तित करता आली नाही. गोलंदाज येतोय इथे. गोलंदाजीच्या बोल्यावरती प्रेमात टाकणारी गोलंदाजी साध्य करण्यासाठी प्रितेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू पडल्यानंतर फुटबॉल बाहेर वळतो. त्यानंतर 1 रन्स मात्र प्राप्त झाले. 1+1 2 रन्स. वाईट बॉल इथे दंडित घोषित केला गेला पंचांच्या वतीनं आणि टोटल धावा पाहायला मिळतात 50 पार. 1 पाऊल पुढे 51 धावा धावपटलावरती आणि या इनिंगचे टोटल अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू तत्परतेने सिद्ध केले तर गावदेवी नावा
टीमचा आपण गाजावाजा पाहू शकाल. आणि या 4 चेंडूंवरती अटॅकिंग मूड मध्ये खेळाची व्याप्ती दाखवली तर एक चांगल्या रीतीनं एक टोलेजंग इमारत पाहायला मिळेल ती महेश स्पोर्ट्स शेलगड टीमची. तर चला आपण जास्तीत जास्त वेळ न दवडता तात्काळ क्षेत्ररक्षणाचा शामियाना इथे आपण सज्ज करा, कारण आयोजकांना आपण सहकार्य करावं. कारण उद्घाटन सोहळा आपण थोडा उशिराने संपन्न होताना पाहिला, परंतु आज 5:30 आजच्या आतोआत आपल्याला आजचा दिवस इथे आपल्याला संपवायचा आहे. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतं, लाईन पाहावी लागेल, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. धाव संख्या गुणतालिकेवरती पाहायला मिळते टोटल 52. दशावतारी रावण गुणतालिकेवरती आपण खडा होत असताना पाहतो. एक चांगल्या पद्धतीने धावा यायला मात्र सुरुवात झाली. यावेळेचा हा चेंडू जोराचा अपील पकबादा पंचांनी उचलून धरली आणि खेळाडू इथे बाद होतोय. चौकार किंग फलंदाज साहिल भगत बॅक टू द पवेलियन. अजून एक मोहरा गारद महेश स्पोर्ट शेलगड टीमचा. षटकामध्ये गोलंदाजीच्या बोल्यावरती प्रितेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना या ओव्हरमध्ये वाखाणने जोग गोलंदाजी साध्य करायची. धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 52. प्रहार केलाय, दमदार पद्धतीने वार केलाय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. इथे थोडेसे तफावत पाहायला मिळते. नशिबाच्या 4 चौकार. आक्रमक सोच पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवर विक्रमादित्य खेळी आदित्य भगत आता मात्र आक्रमक होतोय, ज्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतो. धडधाकट शरीर यष्टी बाहुबली स्टार खेळी डीप मिड विकेटच्या टोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा. पाहायला मिळते. आदित्य भगत मात्र आक्रमक होताना पाहायला मिळतो. एक विक्रमादित्य खेळी आपल्या महेश स्पोर्ट्स शेलगड टीम साठी या खेळाडू इथे दाखवताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, लेफ्ट मोर द विकेटने हा चेंडू सफर केला आणि इथे डॉट बॉल. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धाच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळतील महेश स्पोर्ट्स शेलगड टीमच्या टोटल 4 गडी बाद 62. याच दरम्यान इथे सन्मान केला जाईल नाबे ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच सन्माननीय काशीनाथ सुदाम ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर त्यांना सन्मानित करण्यासाठी अक्षय यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे सन्माननीय काशीनाथ ठाकूर साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान करावा. तर निहाल मंडप डेकोरेशन ओनर निहाल कुठे असतील तर आपण जरा आयोजकाशी संपर्क साधा. तर इथे नाबे ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अर्थातच काशीनाथ ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. अशी त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय काशीनाथ सुदाम ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. थँक्यू.
आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो आणि दुसरा सामना जवळजवळ 63 धावांचा पाठलाग आता गावदेवी नावा टीमला या इनिंगमध्ये करायचा आणि प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना शेलघर टीमनं धावा केल्या 62, गडी बाजवले ते 4. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र आता मनीष गर्दन कंपनी सज्ज आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. लढतीसाठी खूप निर्णायक सामना, आजच्या दिवसातला दुसरा सामना आणि त्यानंतर मात्र या संघातून जो जिंकेल त्या संघासोबत जर्मन रांजणपाडा या संघांमध्ये मात्र दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळला जाईल याची पण नोंद घ्या. त्यामुळे वेळ अतिशय इम्पॉर्टंट आहे. खूप चांगलं असं आयोजन, नेत्रदीपक असं आयोजन आज तुम्ही पाहता या नावा नगरीमध्ये. अनेक दिवस मात्र आपण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होतो. ती स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चला गावदेवी नावा संघ आपली सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये तात्काळ दाखल करायचे. ऑफिशियल पंच देखील मैदानाचा ताबा घेत असताना त्यांनाही शुभेच्छा. या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान त्यांचं देखील करता तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आज सर्वांचं या स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावरती नेण्यासाठी तुम्हाला खरं तर इथं पाहायला मिळतो. आणि मागच्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकला आमचे समालोचक मित्र रोशन पाटील शिरवली जे पनवेल परिसराला बिलॉंग करतं. खूप चांगलं समालोचन. आणि त्या अगोदर रॉकस्टार कॉमेंटर प्रवीण गायकर यांचा तुम्ही आवाज ऐकला. आता 5 षटकं 30 चेंडू आणि 63 धावांचं टार्गेट गावदेवी नावा संघासमोर उभं ठेवलं आहे. शेलघर टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना खरं तर त्याने बाईट्समध्ये म्हटलं होतं की आम्ही सातत्याने जेव्हा नावा नगरीमध्ये खेळतो तेव्हा पहिला सामना आम्हाला नावा गावातील एका संघासोबत करावा लागतो. आणि आज देखील त्यांना गावदेवी नावा संघासोबत हा पहिला सामना खेळायचा आहे. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली नावा संघाची. 2 खेळाडू अमोल सेल्वम आणि धीरेंद्र. खरं तर या पार्टनरशिप होती मोठी जबाबदारी असेल दोन्ही खेळाडू होती, कारण दोघांमध्ये क्षमता आहे. जर का हे खेळाडू जास्त काळ खेळपट्टी उभे राहिले तरी आज धावा देखील कमी पडतील एवढी ताकद या दोन्ही खेळाडूंकडे आहे. आणि एका बाजूला मात्र अष्टपैलू कामगिरी करणारा खरं तर हा शेलघर संघातील सर्व खेळाडू त्यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू, कारण त्यांना सुरुवातीपासून फलंदाजांना डॉमिनेट करावं लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. मैदानाच्या अवतीभोवती खरं तर खूप चांगलं हे मंडप डेकोरेशन्स आणि तुम्ही पाहता सर्व संघाचे स्टँड्स डगआउट्स तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानाच्या संपूर्ण चौफेर आणि खेळाडू आणि त्या खेळाडूंबरोबर प्रेक्षकांच्या देखील बसण्याची एक खूप चांगली व्यवस्था या मैदानाच्या अवतीभोवती केली गेली आहे. अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा या गोल्डन चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर पहिली ओव्हर असेल, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय साहिल भगत. कमी वयाचा, कमी अनुभवाचा, परंतु खूप गुणवत्ता ठासून मारलेला हा खेळाडू साहिल. आणि पहिलं षटक हाताळेल शेलघर संघाकडून. आणि समोर असेल स्ट्राईक एंडवरती धीरेंद्र आणि दुसऱ्या बाजूला असेल अमोल. हे 2 आक्रमक फलंदाज. तर डावाला सुरुवात झाली आहे. पंचाचा सिग्नल देखील आला, गेम इज ऑन. तर आपण जाऊया सामन्याकडे. 63 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचं. 30 चेंडूमध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा संघाला. आणि पहिलाच बॉल ऑन साइड मध्ये बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा क्रिएट केली आणि पहिल्या बॉलवरती केलं आक्रमण. खरं तर आठवण झाली वीरेंद्र सेहवागची. पहिल्या बॉलवरती आला चौकार धीरेंद्रच्या बॅटमधून गावदेवी नावा टीमला. ग्रामदेवतेचे कृपा आशीर्वाद सदैव या नावावासीवरती राहिलं आणि खूप चांगलं संगीत तुम्ही डीजे यांच्या माध्यमातून ऐकता. इथे बॉल हातातून स्किड झालाय आणि एक नियम आहे या स्पर्धेचा, आम्ही आवर्जून उल्लेख करू, मंकट विकेट नसणार आहे या स्पर्धेमध्ये. आयोजकांनी आम्हाला सकाळी सांगितलं मंकट विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद नसेल याची आपण नोंद घ्या. हा महत्त्वाचा डिसिजन आहे आमच्या सर्व आयोजकांचा. आणि इथे बॉल स्किड झाला होता. हा फटका खरं तर फुलर लेनचा बॉल ऑन साईडमध्ये खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सौरभ कडू. चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून डीपमध्ये पाहायला मिळाली. एक सिंगल रन आली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा टीमला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ, 5 रन्स तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. शांत आणि संयमी सुरुवात आजचा पहिला दिवस आहे. आणि पहिल्या दिवसामध्ये तुम्ही पाहता वातावरण हळूहळू तप्त होत चाललं आहे. आणि या गरम वातावरणामध्ये देखील क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये पाहता आणि अनुभवताय. पहिलं षटक आहे बॉलर्स साहिल भगतचं आणि समोर अमोल सेल्वम आता स्ट्रायकिंग एंडला.
पाकफुटला जरूर गेले, परंतु उजव्या अशीच्या अतिरिक्त बाहेर अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल, त्यामुळे एक अतिरिक्त रन्स मिळेल. ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा टीमला. एका धावेनं आता संघ पुढे चालला. टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती, ती म्हणजे बिनबाद 6 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. खूप चांगली बॉलिंग स्ट्रेंथ आहे खरं तर शेलगर टीमची. पहिलं षटक हाताळणारा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट साहिल. इथे खूप चांगला फटका, खरं तर फ्लिक ऑफ द रिस्ट. फक्त दिशा दिली आहे, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि टेकण्या वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर मात्र बॉल निघून गेलाय. सीमा पार चौकार. साती धर्मांच्या भिंती वेधून खरं तर त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, ते राजे शिवछत्रपती. पुन्हा एकदा त्याच दिशेने. यावेळेस टायमिंग भरपूर चांगलं होतं आणि इथे मात्र हा अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका. डीप मिडविकेटच्या दिशेने मात्र बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी अमोलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. नावा 11 नावा टीमचा खरं तर ही रन मशीन आहे आणि हा जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा मात्र त्याने प्रेक्षकांची मने देखील जिंकली. अतिशय विस्फोटक असा हा फलंदाज. यावेळेस पॅडल स्टिप करण्यापर्यंत लाऊड अपील झाली आहे. पंच खरं तर दर्शवतात हा बॉल कदाचित ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झाला, त्यामुळे मात्र हा योग्य निर्णय आहे. आणि इथे मात्र देखील तुम्ही आता कमबॅक करतोय साहिल भगत. एका बाजूनं अनुभवाने परिपक्व असणारा अमोल शेलबम आणि दुसऱ्या बाजूनं मात्र नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा खरं तर अतिशय चांगला गोलंदाज साहिल भगत. त्यांच्यामध्ये हे बॅटल आहे. आतापर्यंत हावी झालाय अमोल शेलबम. टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आहे, ती म्हणजे बिनबाद 16 धाबा. हा बॉल फुलर लेनचा होता. अलॉंग द कार्पेट बॉल ड्राईव्ह केलाय. चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला. खरं तर शॉर्टचा कव्हरला इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी नावा टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली, ती म्हणजे बिनबाद 17 धाबा. सह्याद्री मातीचा कण आले किती गेले किती उडून गेला भरारा. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या राजांचा दरारा. तर सन्माननीय श्री रोनी चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे खरं तर 5 दिवस आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे. सेवेसाठी खरं तर वायपॉपची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचा देखील खरं तर आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. इंटरनेट सेवा त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाली आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आदित्य भगत. बॅटिंग करत असताना खूप चांगलं योगदान या खेळाडून दिलं आणि समोर असेल पुन्हा एकदा अमोल शेलबम हा खेळाडू. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट पूल करायचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने हा फटका. खरं तर अगदी प्रवेशद्वाराच्या दिशेने बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी आलाय हा चौकार. ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचं ज्ञान हवं. खरं तर अनेक वेळा या खेळाडूनं आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे आणि असं मी नेहमी म्हटलं याच्याबद्दल का फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. पण तो आज त्याचा पुन्हा एकदा घरच्या मैदानावरती क्लास पाहायला मिळाला. खूप चांगली आक्रमक बॅटिंग अमोल शेलबमकडून होत असताना ब्रेक थ्रूची गरज होती. इथे पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला. अकूट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अमोल शेलबमने केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. शेलगर संघाला या क्षणाला विकेटची प्रतीक्षा आहे. जर का एखादा विकेट मिळाला तर मोमेंटम त्यांच्या संघाच्या बाजूने प्राप्त होईल आणि दुसऱ्या बाजूने जर का आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अमोल या खेळाडूने केला तर मात्र अडचणीमध्ये वाढ होतील शेलगर संघाच्या. यावेळेस फुलचा हा फटका. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, पण तो निर्णय अजून प्रलंबित आहे. या बॉलमध्ये 4 धावा आहेत की षटकार. तर बॉल मात्र चाललाय सीमा पार. 6 धाब्यासाठी आलाय.
जबरदस्त बॅटिंग अमोलकडून चालली आहे. अजूनही मनीष त्यांच्या खेम्यामध्ये आहे कॅप्टन, आणि एका बाजूला धीरेंद्र आणि अमोल या दोन्ही खेळाडूंमध्ये एक चांगली भागीदारी. जेव्हा डावाला सुरुवात केली तेव्हाच म्हटलं तर ही पार्टनरशिप महत्त्वाची आहे या दोन खेळाडूंमध्ये, आणि एक मोठी पार्टनरशिप साकारत असताना इथे देखील शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, फाईन केलेत भरपूर, आणि बॉल मात्र चालला डीप फाईन लेग सीमारेषा अगदी लगत. थोडंसं अप अँड डाऊन आहे, तुम्ही बघा सीमारेषा, त्यामुळे बॉल थांबला आहे. कदाचित नशिबाची साथ मिळाली शेलगर संघाला, जर का त्या ठिकाणी बॉल तुम्ही पाहता 360 डिग्री असता आणि खरं तर सपाट त्या ठिकाणी स्पेस असता तर हा बॉल निघून गेला असता. बॉललांच्या बाहेर थोडासा चढाव होता, त्यामुळे बॉलची गती थांबली, गती मंदावली, आणि त्यानंतर मात्र सिंगल रन मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा टीमला. एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती बिनबाद 28 धावा. चांगल्या पद्धतीने मात्र धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत गावदेवी नावा संघ. आणि दुसऱ्या बाजूनं आदित्य भगतला खरं तर आपल्या भात्यातील प्रमुख चेंडू फेकावे लागतील. धीरेंद्र स्ट्रायकिंग एंडवरती आलाय, गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, यावेळेस बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, सेफ लँडिंग झालाय, कारण तुम्ही पाहता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये होता आणि एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता शॉर्ट मिड विकेटचा तो स्पेअर लेगला होता, तिथं क्षेत्र खाली होतं. अशा ठिकाणी हा बॉल लँड झाला आणि तदनंतर मात्र एक रन्स मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा टीमला. एका रन्सनं संघ पुढे चाललाय आणि इथे मात्र धावसंख्येचा विचार केला, धावा स्कोर कार्डवरती आहेत बिनबाद 29 धावा. 12.30, खरं तर 12.60 हा रिक्वायर्ड रेट होता पहिल्या षटकामध्ये, परंतु या दोन षटकामध्ये जबल 15च्या वर सरासरी आली आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा संघासाठी. त्यामुळे कमबॅक करावं लागेल शेलगर टीमच्या गोलंदाजांना. अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चालायला मिळाली, चांगली पाहायला मिळाली साहिल भगतकडून. बॉल उचलणार फेकणार, दरम्यान अजून एक सिंगल आली. या सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी नावा टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे बिनबाद 30 धावा. त्यामुळे येणारे 18 बॉल असतील आणि आता 33 धावांची गरज असेल येणाऱ्या 3 षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा टीमला, आणि एका बाजूने याच 33 धावा रोखायच्यात शेलगर टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा. डीजे थँक्यू. आज खरं तर आमचे PTCचे टेक्निशियन उत्कृष्ट आमचे मित्र केतन दळवी यांचा देखील त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस, त्यांचा शुभविवाह आहे. त्यांनाही खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांच्या नवीन इनिंगसाठी. आज त्यांचा देखील खरं तर 2004 होतील हे देखील म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने मनीष यांचा देखील शुभविवाह काही दिवसापूर्वी संपन्न झाला, त्यानंतर मात्र त्यांचा फॉर्म हा पण खूप चांगला पाहिला. कधीकधी मनुष्याच्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतं, हे खरं तर आम्ही साधने याचा उल्लेख करू मनीषच्या माध्यमातून. त्याने खूप मोठं योगदान दिलं टीमला, आणि गोरसोई बी संघाला जेव्हा पराभूत केलं होतं अखेरच्या षटकामध्ये जवाब बॅटिंग मनीष आपण पाहिली होती. 18 बॉल आणि आता 33 धावा. संघ दोन्ही बॅलन्स आहेत, कारण एका बाजूनं जर का आपण पाहिल्या प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11.00च्या सरासरीने या ठिकाणी 33 धावा करायच्या. त्यामुळे टार्गेट एवढं सोपं देखील नाही आहे गावदेवी नावा संघासाठी, आणि एवढं जड देखील नाही आहे. तुम्ही जर का प्रयत्न केले तर या सामन्यामध्ये सहजगत्या विजय संपादन करू शकता. आणि दुसऱ्या बाजूनं जर का एखादा दुसरा विकेट घेण्यामध्ये शेलगर टीमच्या गोलंदाजांना यश मिळालं तर प्रेशर वाढेल खरं तर बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा टीमवरती. दोन्ही टीमला शुभेच्छा. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल भगत, ज्याने पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या, त्याच्यावरती विश्वास दाखवला संघ नायकानं. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला, कारण लेफ्ट आर्म तो गोलंदाजी करतो, त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे आणि खऱ्या तरी नैसर्गिक देणगी आहे या बॉलर्सकडे. त्याच्या मात्र त्याला पूर्णपणे वापर करावा लागेल. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल साहिलचा, आणि इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, लाजवाब फटका, अफलातून टायमिंग. इथे मात्र बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा उत्तुंग षटकार. अमोल सेल्वम नावाचं वादळ खरं तर या क्रीडांगणावरती आलंय. जे वादळ काही वर्षापूर्वी नेरे नाईट स्पर्धेमध्ये आलं होतं, ते वादळ मात्र आज पुन्हा एकदा आपण या नावानगरीमध्ये पाहतो. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला, सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस थोडंसं लक्ष खरं तर तुम्हाला इनिंगमध्ये द्यावं लागेल. धीरेंद्रला इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आलं असतं, परंतु त्याने रिस्क घेतलेली नाही आहे. 1 रन्स मात्र मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या अमोल सेल्वमला आणि बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा टीमला. आतापर्यंत वैयक्तिक 11 चेंडू आणि 30 या धावसंख्येवरती खेळतोय अमोल सेल्वम हा खेळाडू. खूप चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 37. अजून येणारे बॉल असेल 16 आणि 26 धावांची गरज.
शफल झाले होते. खूप वेगवान बॉल होता अक्रॉस द लाईन. खरं तर अँगल क्रिएट केला आणि बॉल अगदी उजव्या स्टेज समोर निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल या इनिंगमध्ये. खरं तर शेलगर संघाला कमबॅक करत असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि खूप महत्त्वाचं म्हणजे हे पार्टनरशिपला तुम्हाला ब्रेक करावं लागेल. ब्रेक थ्रूची गरज आहे. शेलगर टीमला क्षमता आहे साहिल भगतकडे. खूप चांगला गोलंदाज या टीमचा. आणि इथे ऑन साइडमध्ये हा फटका सचिन आहे त्या ठिकाणी आणि हा ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय साहिल भगत या गोलंदाजाने. पहिला धक्का बसला तो म्हणजे गावदेवी नावा टीमला. खेळाडू बाद झालाय धीरेंद्र. जबरदस्त कमबॅक साहिल भगतकडून. विकेटची प्रतीक्षा होती खरं तर शेलगर टीमला आणि त्यामध्ये धीरेंद्र हा खेळाडू बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः संघनायक मनीष घरत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. खरं तर इन्फॉर्म फलंदाज या टीमचा आणि हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता येणारे बॉल असतील या ठिकाणी 14 आणि 26 धावांची गरज. त्यामुळे हे दोन चेंडू अतिशय निर्णायक असतील साहिल भगतचे. जर का इथे दोन्ही बॉलमध्ये त्याने निर्धाव चेंडू फेकले किंवा एखादा विकेट घेतला तर सामना बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅक करण्याची क्षमता देखील दाखवू शकतो पुढच्या 2 षटकामध्ये खरं तर शेलगर संघ. आणि एखादा जर का मोठा फटका आला तर मात्र सामना खरं तर अतिशय हलका होऊन जाईल या ठिकाणी गावदेवी नावा टीमसाठी. पहिलाच बॉल फेस करतो मी या ठिकाणी मनीष. खूप चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. आल्या त्याने मात्र फक्त दिशा दिली बॉलला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली. त्यानंतर मात्र दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतो आणि 2 धावा देखील कंप्लीट या षटकामध्ये होत असताना गावदेवी नावा टीमसाठी आता कॅल्क्युलेशन म्हणले 13 बॉल आणि 24 धावांची गरज. तुम्ही किती तर समोर जी बाईक आहे बघा आता आली त्यांना विनंती असेल आपण थोडं बाईक बाहेर घ्या कारण मॅच इथे स्टार्ट आहे याची विनंती असेल. आय थिंक स्वप्नील आहेत ते खेळाडू. स्वप्नील इज अ गुड क्रिकेटर. थँक्यू. चला आपण मैदानाच्या बाहेर आहे प्लीज. स्वप्नील थँक्यू. खूप चांगलं त्याने देखील सहकार्य केलं. 13 बॉल आणि 24 धावांची गरज असताना टॅपिंग क्रिकेट. इथे मात्र हा निर्धाव बॉल आहे. आता मात्र 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी नावा टीमची धावसंख्या लागली स्कोअर कार्डवरती. ती म्हणजे 1 गडी बाद 39 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 24 धावांची गरज असेल ती म्हणजे गावदेवी नावा टीमला. तत्पूर्वी ड्रिंक्स ब्रेक होईल. आपण दोन्ही 12th मॅन पाणी घेऊन जा मैदानामध्ये आणि ऐकूया सुमधुर संगीत DJ मॅडी यांच्या माध्यमातून. मूर्तिकेचे पावित्र्य तब राखी आले. स्वराज्य स्वप्न तब साकारिले. गरजुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा. शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा. 12 बॉल आणि 24 धावांचं कॅल्क्युलेशन असेल खरं तर बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा संघासमोर. आणि एका बाजूने मात्र याच 24 धावा रोखायच्यात फिल्डिंग करणाऱ्या शेलगर संघाला. शेलगर संघाचे बिग सपोर्टर आदरणीय प्रल्हाद शेठ भगत आणि बाळकृष्ण भगत साहेब हे देखील सध्या सामना एन्जॉय करतात आमच्या व्यासपीठावरून. आणि त्याचबरोबर असंख्य मान्यवर आणि तमाम आमचे खरं तर नावा गावातील सर्व स्टारकास्ट मंडळी जे सामन्याचा आनंद घेतात त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. आणि एका बाजूने आपण बघतो प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढत चालली आहे कारण मैदानाच्या अवतीभोवती खरं तर सावलीसाठी झाडं आहेत आणि त्या झाडांखाली बसलेले सर्व आमचे प्रेक्षक जे या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं आणि अनेक प्रेक्षक खरं तर लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडलेत त्यांचंही सहर्ष स्वागत करतोय. तर 12 बॉल आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये शेलगर टीमचा 4था गोलंदाज शेखर भगत. खरं तर हा की प्लेअर या टीमचा. त्याला कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये त्याला कमी धावा खर्च करावा लागतील. ओव्हर द विकेट आणि समोर असेल तुम्ही पाहताय अमोल सेल्वम हा खेळाडू. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता. यावेळी शॉर्टटर्म पूल करायचा प्रयत्न. बॉल मात्र चाललाय खरं तर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार पॅरलल स्ट्रोक. 6 धाब्यासाठी षटकार.
खरं तर संधीचं सोनं करतं हा खेळाडू. जगाच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की त्या रंगमंचावरून उतरल्यानंतर तुमच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात. आणि इथे मात्र खूप चांगला खरं तर परफॉर्मन्स आपण पाहतो या ठिकाणी अमोल सेल्वम या खेळाडूकडून. आता 11 बॉल आणि धावा करायचे 11 चेंडू आणि आता 18 रन्सची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या नावा संघाला. आणि इथे मात्र हा खरा बॉल होता, फुल टॉस. घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी एक म्हण आहे. आणि इथे मात्र 1+6 अशा 7 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतील, त्या म्हणजे गावदेवी नावा टीमला. फ्रीडचा बॉल असेल आणि वैयक्तिक 13 चेंडू 42 धावसंख्येवरती खेळतोय अमोल सेल्वम हा खेळाडू. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना अजून एक खराब बॉल. आणि यावेळेस मात्र डीप फाईन लेगच्या दिशेने मात्र बॉल चालला गोळीच्या वेगानं सीमा पार 4 धाब्यासाठी आलाय हा. त्याच्यानंतर जय हनुमान रांजणपाडा टीमचे कॅप्टनला मी विनंती करतो की आपण लगेच येऊन इथे संपर्क साधा. याच्यानंतर या संघातून जो विजय होईल तो तुमच्या समवेत मॅच असेल. तर रांजणपाडा संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचं इथे टॉस केला जाईल ही मॅच झाल्यानंतर. प्रवीण मैदानामध्ये 14 चेंडू 47 या धावसंख्येवरती खेळतो 46 या धावसंख्येवरती खेळतो अमोल सेल्वम. आणि एका बाजूनं 50 झाल्या तर संतोष दादा यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक हे अमोलसाठी आलंय. आणि इथे मात्र नशिबाने साथ दिले 50 कंप्लीट. एकदा जोरदार डाव द्या अमोलसाठी. बघा खरं तर प्रयत्न केले आणि नशिबाने देखील त्याला साथ दिली आणि इथे अर्धशतक पूर्ण झालंय. आदरणीय मान्यवर चंद्रकांत घरस यांच्याकडून देखील 500 रुपये आणि संतोष दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि जीत यांच्याकडून 500 रुपये भरपूर पारितोषिक आलेत. आकाश ठाकूर यांच्याकडून देखील 500 रुपये आणि महेश भोईर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. तर अजय पाटील आपण याबा जरा संपर्क साधा स्टेजवर याबा. फक्त 3 रन्सची गरज आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या गावदेवी नावा संघाला. आणि इथे मात्र धोनी स्टाईल हा सामना फिनिश केलाय. आणि या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे ती म्हणजे अमोल सेल्वम या खेळाडू. अर्धशतक कंप्लीट. जर अमोलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या या खेळाडूसाठी. पहिलं अर्धशतक. आशिष पाटील यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं पारितोषिक अमोलसाठी. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अर्धशतक झलकवणारा खेळाडू अमोल सेल्वम ठरलाय या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आशिष पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये टोटल 3000चं कॅश प्राइज आमच्याकडे या ठिकाणी सुपूर्द केले गेलेत. तर अमोल या पण हा सन्मान स्वीकार आणि खूप चांगली इनिंग आपल्या आयुष्यातील अजून एक मोठी इनिंग अमोल सेल्वमने साकारली आहे. महेश भोईर आणि जित पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये पारितोषिक. आशिष पाटील साहेबांचं पारितोषिक येणं बाकी आहे. अनाउन्समेंट केली आहे. सन्माननीय अजय ठाकूर आमचे आयोजक या. तर टॉस केला जाईल जय हनुमान रांजणपाडा आणि विजेता संघ गावदेवी नावा या 2 संघांमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल अमोल सेल्वम या खेळाडूला. 16 चेंडूमध्ये 56 धावा या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक राहिलं अमोलच्या नावावरती आणि हा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर बालकृष्ण भगत साहेब आणि खरं तर प्रल्हादजी भगत साहेब तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेला खरं तर सदिच्छा भेट दिली आणि आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सहर्ष स्वागत. आणि हार्ड लक सचिन दादा तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असेल जय हनुमान रांजणपाडा आणि एका बाजूने गावदेवी नावा या 2 संघांना. तर चला इथे टॉस करण्यासाठी या लगेच दोन्ही कॅप्टनला विनंती करतो. पूर्वी इथे मॅन ऑफ द मॅचचा पार्ट एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अमोलसाठी. गेले कित्येक वर्ष हा खेळाडू ग्रामीण लांब होता परंतु ज्या पद्धतीने जेव्हा चान्स मिळतो तेव्हा खेळाडू